सध्या एक विषय आला, तो विषय असा होता की काही जे नावं जे आहेत तिथे सूचना फलक जे आहेत ते मराठीमध्ये नाही आहेत. या विषयावरून काही बातम्या झालेल्या, पण यावरती जेव्हा रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आलं की असं का आहे, तर त्यांचं म्हणणं आहे या सगळ्यामध्ये की अजून तरी हा जो डब्बा आहे तो कारशेडमध्ये आलेला आहे, आत्ता आलेला आहे आणि तो बाहेर चेन्नईवरून आलेला आहे, त्यामुळे सध्या इथे तसं नाहीये. मात्र लवकरच यावरची जी अजून तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या तपासल्या जातील, त्यानंतर या प्रकारचे जे सूचना फलक आहेत ते अपडेटेड लावले जाईल. हा रेक अद्यापपर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात आलेला नाही. हा रेक ज्यावेळेस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात येईल त्यावेळेस निश्चितप्रमाणे त्रिभाषा सूत्रीमध्ये आपण मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये या रेकवरती सर्व गोष्टी अधोरेखित करून त्यानंतरच हा रेक चालवला जाईल. आता सध्या हा रेक प्रामुख्याने RDSOच्या ट्रायलसाठी आणला गेलेला आहे, त्यामुळे रेकचे ट्रायल चालू असताना त्याच्यावरती प्रवाशांसाठी अपेक्षित ज्या गोष्टी आहेत ह्या भविष्यामध्ये येणार आहेत. आत्ताच मला वाटतं त्याच्यावरती बोलणं किंवा त्याच्यावरती टीका करणं हे चुकीचं आहे आणि काही समाज माध्यमांनी किंवा काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी देखील जे केलेलं आहे हे मला वाटतं चुकीचं आणि विनाकारण लोकांमध्ये असंतोष पसरवण्याचा प्रयत्न हा केला जातो आहे. माझी त्या सर्वांना विनंती आहे की कृपया आपण सत्य परिस्थिती जाणून घेऊन त्यानंतरच याच्याबद्दलचे गोष्टी आपण द्याव्यात.